प्रिन्स पाटील, राज पाटील जे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं योगदान या स्पर्धेमध्ये लाभलं. त्याच्यानंतर प्रत्येक जे आमचे मान्यवर पाहायला मिळाले सुदेशजी पाटील यांचं देखील आम्ही कौतुक करू. हनुमानजी मोकल असतील, त्यानंतर आमचे कोळीदादा कोंबड बुजेचे त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. त्यांचं देखील योगदान चांगले. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. सेमीफायनलचे मॅच पण टू फायनल पर्यंत रन्स पकडल्या जाणार आहेत या गोष्टीचा देखील आपण उल्लेख करूया. जे तुम्ही सध्या मॅक्स्ट्रॉनची स्कूटी पाहताय, व्हाईट कलर म्हटला तर तो प्रोफेशनलच असतो आणि सफेद कलरची तुम्ही स्कूटी सध्या पाहताय. कुठला खेळाडू आपल्या गावामध्ये ही स्कूटी घेऊन जाईल आणि सध्या त्याच गोष्टीकडे जास्त चर्चेला उधाण आलंय. महत्वाचे मॅच फायनल पर्यंत तुम्हाला रन्स काढावे लागतील. आव्हान टिकवत राहणं या रेसमध्ये फार महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, बॉलिंग ट्रॅकवरती परेश पाटीलचं षटक. राईट ओव्हर द विकेट न दाखल झालाय. समोर आयुष कोळीला आपण पाहू शकता. आशिष कडू बेलपाड्याचे त्यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आले. 3 बॉल 3 षटकार. गोल बॅट्समन आयुष कोळीला 1000 रुपये दिले जातील. काल देखील देण्यात आले त्यांच्या वतीने कॅश प्राइज. सध्या 1 बॉलचा खेळ संपलाय. 1 धाव फलकावरती पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. पुढचा बॉल स्लॉट मध्ये दिलाय. स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला फिरकावलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी साधणारा हा उत्तुंग षटकार. चला डीजेवाले आता सज्ज होऊया आपण, कारण जास्त सामने आता राहिले नाहीयेत. कारण जाता जाता प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करूया. आज दिघोडे संघ चॅम्पियन बनला तर वरद स्पोर्टचे सर्व विपुलजी पाटील गावठाण यांच्या वतीनं 5000 रुपये दिले जातील. दिघोडे संघाला हे पारितोषिक लावण्यात आले. एकीकडे सुनीलजी वर्तक यांचा संघ आणि त्याचे पुरस्कर्ते सुनीलजी वर्तक सर, स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटणे. मागच्या बॉलवरती षटकार आला आणि पुढच्याच बॉलवरती हा डॉट बॉल साधत असताना गोलंदाज परेश पाटील. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 6, तिसरा बॉल डॉट. 3 षटकांचे मॅच. 18 बॉलचा सामना, त्यामुळे गेम मध्ये तुम्हाला लवकरात लवकर येणं फार महत्वाचं असतं आणि तो डॉट बॉल काढलाय. फुल टॉस टाकलाय. बैठक स्ट्रोक अनोख्या शैलीनं बॉलला पाठवलाय. फाईन लेग सीमा रे शप्पर. अरे बघतोस काय रागानं, षटका ठोकलाय वाघानं. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल करणारा हा षटकार असंच म्हणूया. आणि आतापर्यंत 2 षटकार मारलेत. एक बॅट्समन आयुष कोळीला आपण पाहताय. दमदार बॅटिंग. पुढचा बॉल समोर मारलाय. स्टेट ड्राईव्ह केलाय. बॉल निघालाय काल्या पडद्याच्या समोर. थेट प्रिन्स पाटील यांच्या बॅनर्सला ठोकलाय. बॉल सीम अपार. रन्स मिळतील 4. चांगल्याच धावा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 17 बनल्यात 5 बॉल मध्ये. चला आणखीन एक फ्लिक केला बॉलला. बैठक स्ट्रोक. बॉल जाईल धन 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 करत. फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे आयुष कोळीची दमदार बॅटिंग आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 20चा टप्पा ओलांडला. तब्बल धावा आल्यात 21 रन. कोहलीच्या बॅटिंगचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना काढल्या तब्बल 21 धावा आणि तो हेच सांगतोय, हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई समंदर दरिया में नहीं गिरता. क्या बात आहे. तशीच बॅटिंग करत असताना निर्भीडपणे पुढे चाललाय. आपल्या लढवई या वृत्तीनं ओळखला जाणारा आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये वेगळाच थाट मांडून उभा राहिलाय आणि सध्या प्रतिस्पर्धी टीमच्या अडचणी वाढवल्यात त्यांना. पण बॉलिंग ट्रॅकवरती असा गोलंदाज सध्या दाखल झाला जो आपल्या वेगानं ओळखला जातो, ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे आणि बरेचसे यॉर्कर त्याचे पाहायला मिळत असतात. काही दिवसा अगोदर धाकटुजीची स्पर्धा मला आठवते. 6 मध्ये 7 ची गरज असताना टर्निंग पॉइंट वरती आल्यानंतर 6 मध्ये 7 काढू दिल्या नव्हत्या फलंदाजांना. असा गोलंदाज आला बॉलिंग ट्रॅक वरती. निशांत वर्तक
षटक क्रमांक 2. पहिल्या ओव्हरमध्ये 21 बनल्यात, पण हे षटक गोवटणे टीम काही झालं तरी आता धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. समोर क्रिश आहे. ओ इथे बॉल लाईन चांगली आहे. ही चर्चा केली की हा गोलंदाज नेहमी चर्चेचा राहिला. जेव्हा जेव्हा अडचणी वाढतात तेव्हा तेव्हा निशांत वर्तकनं तारणहार भूमिका बजावले संघासाठी, आणि या परिस्थितीमध्ये त्याला डॉट बॉल हाताळावे लागणार आहेत. जेवढे डॉट बॉल येतील तेवढ्या धावा थांबतील. परंतु क्रिश कोहली असा खेळाडू आहे, तो देखील विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातो. आपली आक्रमकता, आपला पॉझिटिव्ह अप्रोच हा नेहमीच त्यानं क्रीडांगणामध्ये दाखवलाय. सध्या 7 बॉल 21 धावा. पुढे टाकला बॉल, पण टू लाईन चेक करत असताना अंपायरचा इशारा आला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स स्कोर बोर्ड वरती डबल दुरी. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 22 रन्स विदाउट विकेट लॉस. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिली सेमीफायनल आणि बऱ्याचशा प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा सामना रंगलाय. प्रेक्षक आपल्या साईप्रीत वरती देखील बरेच आज जोडले गेले. ही देखील चर्चा आपण करू थोड्याच वेळामध्ये. सध्या 22 धावा. लेट कट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तो देखील फसला. मागे चाललाय बॉल, थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग लास्ट मोमेंटला. रनआउट मिळेल का? ओ थ्रो आणखीन जवळ राहायला हवे होते विकेट किपर. धावा मिळतात त्या बॉलवरती 2. आजच्या विवर्षी देखील आपण चर्चा करूया. सध्या आमचे ऑपरेटर अनिकेत चंदू वाघमारे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. आज थोडासा उशिराने आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो, परंतु साईप्रीत वरती प्रेम करणारे बरेचसे प्रेक्षक आहेत, आणि जो आकडा आज पाहायला मिळाला प्रेक्षकांचा तो जवळजवळ 25,000 लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा बघली आहे. क्या बात आहे. पहिल्या रात्रीमध्ये देखील उच्चांक राहिला. जवळजवळ 63,000चा टप्पा चंदू वाघमारे आम्हाला माहिती देत असताना या साईप्रीचे फाउंडर. क्या बात आहे. 60,000हून जास्त लोकांनी स्पर्धा पाहिली, आणि प्रत्येक रात्रीमध्ये 40-50,000 प्रेक्षक जोडले जात होते. आज उशिरानं अगदी 10:30 वाजता स्पर्धा आपण कव्हर केली, आणि त्याच्यानंतर 24,000 जोडलेत. जशी जशी रात्र वाढेल आणखीन प्रेक्षक वाढणार आहेत आपल्या समवेत. आणि या मैदानामध्ये देखील प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल, जिथे जागा बसायला मिळेल तिथे बसलेत आणि मॅचचा मन मुराद आनंद घेत आहेत. पुढचा बॉल, डेड बॉलचा इशारा. थोडस कधी कधी चुकीचं पाऊल पडण्यापेक्षा मंथन थांबलेलं बरं असतं, आणि तेच केलं गोलंदाज निशांतनं. स्वतःला थांबवलं या बॉलवरती. आणि क्रिश कोहलीला आपण पाहताय अद्याप डगआउट मध्ये योगेश सारखा आक्रमक खेळाडू आहे. सध्या योगेश कोहलीची चर्चा दिगोडीला जास्त आवडते. मिस टायमिंग आहे का? पुढच्या बॉल वरती योगेश खेळण्यासाठी येईल का? ओ कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच सोडला. आता रनआउटची विकेट. ओ योगेश कोहलीला आपण कदाचित पाहू शकताय धावचीतच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय. क्रिश कोहलीचा खेळ संपला. गती चांगली आहे, त्यामुळेच हा निर्णय कदाचित योगेशला खेळपट्टीवरती लवकरात लवकर आणणं गरजेचं होतं, आणि तो खेळाडू दाखल झालाय. परंतु गोलंदाज निशांतचं देखील कौतुक करूया. चांगली बॉलिंग करतायत निशांत. रुकावटी आती है सफलताओं की राहों में, एक कौन नहीं जानता लेकिन वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. क्रिकेट हार मानणाऱ्यांसाठी बनलाच नाहीये. क्रिकेटमध्ये जे स्वतःची क्षमता दाखवतात, जे स्वतः जिद्दीनं पेटून अगदी आक्रमक दाखवतात, त्यांना क्रिकेट दाद देतो, आणि त्यांची चर्चा प्रेक्षक करतात. त्यामुळे इथे निशांतचं देखील कौतुक करायला हवा. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स बनल्या जवळजवळ 21 धावा, आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा वाचवत असताना जैसे कहते हैं ना दोस्तों कि कौन है जो जिंदगी में मुश्किलों से गुजरा नहीं, जीता वही जो थककर कभी ठहरा नहीं. पॉझिटिव्ह थॉटची गरज असते, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सकारात्मकता दाखवावी लागते क्रीडांगणामध्ये. का बॉलिंग करणारा संघ पुन्हा एकदा हवी राहील, परंतु समोर असा खेळाडू आहे जो नेहमीच कमी बॉल खेळायच्या आणि धावा जास्त काढायच्या या एकाच दृष्टिकोनातून बॅटिंग करतो. खेळायचं तर जिंकण्यासाठी, आणि याच डेफिनेशन बॅटिंग करणारा योगेश कोहली दाखल झालाय. आणखीन एक कोहली बॅट्समन. ओव्हर द विकेटने निशांत. ओल फुल टॉस स्लोअर, अगदी स्लोअर बॉल होता. माफी असावी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याची चांगली संधी होती, पण तो हा कॅच झालाय ड्रॉप. का हा कॅच अडचणी वाढवेल का? निशांत वर्तक समोर चान्स होता, प्रयत्न त्याने केला, पोहोचला बॉल पर्यंत, आणि लास्ट मोमेंटला हा कॅच ड्रॉप झाला. फार महत्वाची फिल्डिंगचा स्तर, परंतु तेवढा सोपा देखील नव्हता. हा देखील आपण उल्लेख करूया, कारण ज्या रिदमने धावतायत, हाय बॉटम ऍक्शन, उंच तगडा
फिटनेस त्याची चांगली आहे, मजबूत मसल खांद्याचा पूर्ण तो वापर करतो. आणि जेव्हा तुमच्या हाईट 5.5-6 फुटेचे तुम्ही खेळाडू असता, तुमचा बॉटम हँड 6.25 6.5 हातावरून तुम्ही हात रिलीज करता बॉल फेकत असताना, तर तुम्हाला बाउन्सर कडे देखील जाणं गरजेचं असतं. का या बॉलवरती यॉर्कर कडे जातील का बाउन्सर कडे जातील, पण तो बॅट्समन आहे योगेश का ते षटकाराकडे जातील. सध्या धावा 10 बॉल मध्ये 25 लागल्यात. 18 बॉलची मॅच, 18 बॉलचा सामना. 265 षटकार लागलेत. चौकाराने देखील आज बरोबरी केली. 227 चौकार आलेत. स्पर्धेचा हा अहवाल संपूर्ण रात्रीमध्ये 5 रात्रीमध्ये लागणारे षटकार मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. सध्या योगेशला आपण पाहू शकता. निशांतचा पुढचा बॉल, बॅट चेंज. पुढच्याच बॉल वरती योगेश कोहलीला दिला परतीचा इशारा. ही चर्चा केली की निशांत वर्त कसा गोलंदाज आहे, तो नेहमीच प्रतिस्पर्धी टीमला धडकी भरवतो. आणि सध्या 2 विकेट्स पडल्यात क्रिसच्या पाठोपाठ. योगेश देखील बॅक टू द आउट. नेहमीच उल्लेखनीय राहिलाय. जालना परिसराचं ज्यांनी नेतृत्व केलं, सरपंचापासून झालेला प्रवास, आमदार, त्याच्यानंतर सलग 5 वेळा खासदार रावसाहेब दानवे साहेब पाहायला मिळालेत. केंद्रीय मंत्री, रेल्वे मंत्री, कोळसा आणि खाण राज्यमंत्री म्हणून देखील साहेबांनी चांगलीच भूमिका बजावली. म्हणून मी प्रत्येक रात्रीमध्ये हा उल्लेख केला की महाराष्ट्राच्या राजकारणामधील भारतीय जनता पार्टीचे विश्वासाचे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व रावसाहेब दानवे यांचं संगीत आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. गेल्या वर्षी साहेब आले, यावर्षी सध्या राजकीय सभा देखील प्रचंड आहेत, स्वतःचे चिरंजीव आमदार आहेत, त्यामुळे थोडासा वेळ अगदी काढू शकले नाहीयेत. परंतु त्यांचं प्रेम महेश शेठ पाटील यांच्यावरती नेहमीच असतं. साहेब महेश शेठ पाटील साहेब नेहमी त्यांच्या घरी जातात, त्यांचा चांगला पाहुणचार करत असतात दानवे साहेब. आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देखील येतात. दानवे साहेबांचे देखील आम्ही विशेष आभार मानू. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आलं 21. निशांत वर्तकनं मॅचला पुन्हा एकदा खेचून आणलंय, त्यामुळे गोवटणेकर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. फक्त 4च धावा. मागच्या ओव्हरमध्ये जास्त स्ट्राईक आयुषला मिळाली नाहीये. आणि सध्या शेवटचं षटक आहे, नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिला आयुष. हेच असतं, कधी कधी खेळाडू चुका करतात. मुख्य खेळाडू त्याने 21 काढल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, तर त्याला अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक मंथन द्यायला हवी होती. त्यामुळे आता नॉन स्ट्राईक एंड वरती राहिलेला आयुष काय या शेवटच्या 6 बॉल पर्यंत स्ट्राईक एंड वरतीच बॅटिंग करेल का. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय बॅट्समन रसिक कोहलीला, हा चौथा कोहली सरनेमचा खेळाडू आहे आणि तो पाहायला मिळतो. सध्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट बनेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 25 धावा. हा आमचा संपूर्ण व्हीआयपी डाईस मंचावरती प्रत्येक रात्रीमध्ये एवढीच गर्दी होती, हे फार क्वचितच पाहायला मिळते एखाद्या स्पर्धेमध्ये. आणि शेवटपर्यंत गर्दीच राहिली या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी अगदी या स्पर्धेला घर करून टाकलंय आणि प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांनी चांगली साथ देखील दिली. चला दिगुडी टीम आणि गोवटणे संघ यांना आम्ही विनंती करतो, थोडीशी घाई करा. जरी आज फायनलचा खेळ असला तरी बक्षीस वितरण आपल्याला करायचं. 12 सायकल द्यायचे आहेत एखाद्या संघाला, त्यामुळे हा सोहळा मोठा असणार आहे. शेवटचे 6 बॉल. सचिन येतात, सचिन म्हात्रे तिसऱ्या षटकामध्ये आलेत. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. डीप मिड विकेटचे खेळाडू निघालेत. शॉर्ट मिड विकेटला आला बॉल, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. इथे काय घडलंय का, इथून परतीचा इशारा येईल का. टीव्ही अंपायर रिफर केलाय. सध्या तरी धोका आहे, परंतु टेक्नॉलॉजीकडे जाऊया आपण. आणि तिसरे अंपायर सध्या प्रशांत माली सर आपल्या सोबत जोडले गेलेत. निर्णयाची प्रतीक्षा, हा निर्णय फार महत्वाचा आहे. डेंजर एंड कडे धावतात फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
अगदी 4 कॅमेरे आहेत, त्यामुळे प्रत्येक अँगलनं आपण पाहूया. आणि ही पारदर्शकता आहे साई प्रीतची. नक्की घडले काय बॉलवरती. नॉट आउट. हात लागलाय स्टंपला आणि बॉल पुढे सुटला. पंचांचे कौतुक करूया आणि आमचे कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करूया. आमच्या अनिकेत सध्या ऑपरेटर बसलेत, चंदू वाघमारे आहेत, त्यांची संपूर्ण टीम साई प्रीतची, खास करून पार्थ. 27 धावा, 2 विकेट. फार महत्वाचा हा चान्स होता आणि स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा आयुष. ती केलेली चुकी का महागडी ठरेल का आता. विकेट किपर गोलंदाज तयार, पुढचा बॉल आयुष तयार. यावेळीचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर चालला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. मी पंचांच्या कामगिरीचं कौतुक करूया, कारण प्रशांत माली सर एक अशा अनुभवी अंपायर्स आहेत जे नेहमी दिवसा क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करतात, रात्रीमध्ये त्यांचा दांडगा अनुभव ते शेअर करतात आणि नामांकित पंचांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आम्ही घेत असतो. सोडलेला चान्स, आता चान्स आयुषनं निर्माण केलाय. दिगोडेचे पाठीराखे टाळ्यांचा गजर करतायत. बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 6 षटकार. आणि सध्या बरेचसे संघ असतात आउट फॉर्म झाल्यानंतर आपल्या देवाकडे प्रार्थना केली जाते. काही दिवसा अगोदर दिगोडीचे खेळाडू थेट जेजुरी येथे पोहोचले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत अगदी खंडेरायाच्या चरणी त्याने अभिषेक घातला की आम्हाला नाईटची स्पर्धा जिंकायची, आम्हाला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना दिगोडीचे खेळाडू आडव्या बॅटनं हा फटका फसलाय, उंच गेलाय, लांब नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आता चुकी घडली नाहीये, परतावाला गेला बॅट्समन आयुष कोळीला. धक्का लागलाय टीम शशिकांत स्पोर्ट्स दिगोडीला तिसरा. 34ला चौतीस वरती 3 खेळाडू बाद. फार चांगली मैत्री पाहायला मिळाली. आमचे केतन दादा कोळी, त्यांच्या समेत हनुमानजी मोकल साहेब, आमचे महेश शेठ पाटील, त्रिमूर्ती. चांगल्या मैत्रीचे धागे आहेत आणि ही मैत्री तुम्ही कायम टिकवा. सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी व्हा, कारण बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये येत असतात. त्यामुळे आयुष्यामध्ये राहते ती मैत्री, त्यामुळे त्या मैत्रीला आपण टिकवूया. आणि 5 रात्रीमध्ये हे जिव्हाळ्याचे संबंध पाहायला मिळाले. सध्या विकेट आली. 34ला 3. आयुष कोळीचा खेळ संपला. 2.3 बॉलचा खेळ संपल्यानंतर चला ते प्रत्येक वर्षी पाहायला मिळालंय. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आणखीन मोठं आयोजन पाहायला मिळालं. आणि पुढल्या वर्षी देखील जे स्वप्न पाहतायत सध्या महेश शेठ पाटील म्हटल्यानंतर अशक्याला शक्य करण्याची धमक ठेवतात आमचे A1 जोडी. पुढल्या वर्षी आणखीन मोठं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सध्या आम्ही मोठ्या पारदर्शकांचे अनाउन्समेंट, अगदी स्पर्धेचे अनाउन्समेंट करतो, परंतु पुढल्या वर्षी तुम्हाला या स्पर्धेमध्ये मोठमोठे पारितोषिक मिळणार आहेत. या वर्षी 12 सायकल आल्यात, परंतु पुढल्या वर्षी काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. सरप्राईज, सरप्राईज इज सरप्राईज, ओरिजिनल इज बॅक. पुढल्या वर्षी चांगला बॉल, चांगला बॉल. क्षेत्ररक्षक धावतात बॉल मध्ये. एक सिंगल पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कठीण बनेल का. प्रॉपिंग क्रीज मध्ये शेवटच्या क्षणाला आलेत. लेग बायचा इशारा अंपायरचा. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. सध्या 3 षटकांचे मंथन आपण सामने ठेवले तेव्हापासून 35-36च बनत चालल्यात आणि या मॅच मध्ये देखील 36 बनल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2.5 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्या त्या अर्थातच 36 धावा. सुदेश पाटील आणि महेश पाटील यांची देखील एक चांगली जोडी पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला एकत्रित जाऊन रावसाहेब दानवेंची भेट ते घेत असतात आणि रावसाहेब दानवेंची अगदी फ्लेम देऊन महेश पाटील यांचा त्यांच्या मित्रपरिवारांनी सन्मान देखील केला. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती रसिक पूर्ण फटका स्मिथच्या बॅट मधून आलाय.
आणि स्मिथच्या बॅटमधून आलेला हा कडक षटकार 40चा टप्पा ओलांडलाय आणि धाव फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस धावा लागल्यात ते अर्थातच 42 आणि हा सामना जिंकण्यासाठी स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटणे संघाला 18 बॉल 43 ची आवश्यकता. चला पुढचे खेळाडू या कॅप्टन जय हनुमान क्रिकेट क्लब बेलपाडा टीमचा कर्णधार ऋतिक मात्रे दाखल झाल्या आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतो टीम चांभारली संघाला साक्षी एंटरप्राइजेस चांभारली टीमचे कर्णधार चला आपण देखील यावं ते देखील येताना पाहायला मिळतात आणि पुढची लढत देखील 3 षटकांची असणार आहे याची दखल घ्या. 3 षटकांचा हा सामना पाहायला मिळेल आणि त्याचा आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी चेतन पाटील साहेबांना मी विनंती करतो. चेतनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला करूया टॉस. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे मान्यवर टॉस करण्यात आला. ऋतिक टॉस चांभारली नाही जिंकला. अभिनंदन चांभारली टीम. आणि जो काही निर्णय असेल तो स्वीकारून या ओव्हर नंतर या मॅच नंतर आपण त्वरित दाखल व्हा. परंतु जशी दुसऱ्या टर्नला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत आमचे मराठीचे आणखीन एक उत्तम दर्जेदार समालोचक विपुल पाटील सर जोडले गेलेत. जाऊया त्यांच्या दिशेनं आणि ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. आपण संयमची घरी त्यांचा आवाज देखील ऐकलात. 18 बॉल आणि 43 धावांचा आता पाठलाग करावा लागणार आहे तो गोवटणी टीमला. महत्वाची मॅच बाय देखील मिळाली. साक्षी एंटरप्राइजेस ऐरोली कोलीवाडा संघाला बाय मिळाले आणि त्यानंतर टॉस देखील जिंकला साक्षी एंटरप्राइजेस चांभारली टीमनं. राकेश शेट कडू साहेबांनी 2 टीम पुरस्कृत केल्या होत्या आणि दोन्ही टीम अगदी सुपर 5 मध्ये दाखल झाल्यात. महत्वाची मॅच 18 बॉल आणि 43 धावांचा पाठलाग करायचा. अगदी शेवटची रात्र पाहायला मिळते या स्पर्धेची. पण दमदार आयोजन केलं महेश शेठ पाटील यांचं आपण विशेष देखील कौतुक करूयात. या स्पर्धेचा अगदी संपूर्ण परिसरामध्ये चर्चा देखील पाहायला मिळाली. एक लोकप्रिय अशी स्पर्धा या क्रीडांगणामध्ये सातत्यानं पाहायला मिळते आणि या स्पर्धेला सध्या आमचे एन्जॉय करतात आमचे गणेशजी कोळी असतील, त्यासोबत आमचे विनायकजी कोळी असतील, संदीपजी कोळी असतील, सनी कोळी असतील, चंद्रकांत ठाकूर, विनोद कोळी, रमेश कोळी आणि तथा अक्षय कोळी तथा शशिकांत दादा कोळी हे देखील एन्जॉय करतात. त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात आणि डॉलर बाय ते देखील स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आज सर्व आमचा मित्र परिवार ते देखील एन्जॉय करतात. सातत्यानं आपण आता ऑन द स्क्रीन अनेक मान्यवरांनी देखील पाहू शकता. पहिल्याच बॉलवर पलटवार केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पाहायला मिळाला. साहिल गावंड
आयुषसाठी देखील बक्षीस आले. विकेट हॅट्रिकसाठी रोशन कोळी आणि त्यासोबत ऋषी कोळी साहेबांच्या वतीने 2000 आणि हनुमंत दादा मोकल साहेबांच्या वतीने 2000, टोटल 4000चा कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी. आयुषसाठी आणखीन 1000 आशिष कडू बेलपाड्याच्या त्यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 आयुषसाठी दिले जातील. टोटल 5000 ते कॅश प्राइज आयुषसाठी दिले जाणार आहे विकेट हॅट्रिकसाठी. बॅटला ब्रश झाला होता, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळाला, जिथे चेंडू अडवला गेलाय. लगेच वापसी देखील केली आयुषनं. महत्वाचा खता चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं साहिल गावंडनं. आक्रमक खेळाडू गोवटणे टेनिस क्रिकेटमध्ये असे देखील खेळाडू पाहायला मिळाले, ज्यांचा बोलबाला प्रचंड पाहायला मिळाला. सुनील बर्दक सरांच्या गावातील संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 43 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवर षटकार देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर लगेच वापसी देखील आयुष कोळीने केल्या. महत्वाचा खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. आयुषला आपण आता गोलंदाजी करत असताना पाहू शकता. उरण प्रीमियर लीगचं 5वं पर्व जे आपण चिल्ल्याच्या क्रीडांगणामध्ये जीवन डाकेसर पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये महत्वाचा आयुष कोळी हा खेळाडू राहिला होता. क्रॉस बॅटनं चेंडू खेळला होता, जिथे इस्ट्रिक्ट क्रिश येताना पाहायला मिळेल. सिंगल रन देखील जोडली गेले. धावपटा धावा लागले गेले, त्या 7 धावा पाहायला मिळतात. चर्चा आपण देखील या खेळाडूची करणार आहोत. अगदी 28 किलोची क्रिस्टलची ट्रॉफी जिंकण्याचा मान याच खेळाडूला मिळाला होता. विनय शेठ असतील, विनय शेठ मात्र यांनी प्रस्तुत केला. संघ मैदानाच्या आतमध्ये तिथे खेळला होता आणि हा संघ चॅम्पियन होता देखील पाहिला होता. सध्या आयुषला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. महत्वाचा गोलंदाज आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूवर फक्त 7 धावा दिल्यात, पण निशांत वर्तक आता स्ट्राईकला आलाय. महत्वाचा खेळाडू. गोवटे टेनिस क्रिकेटची ओळख म्हणून निशांतकडे पाहिलं जातं आणि हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला गेलाय आणि एक चेंडू इथून निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गोवटणे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील येताना पाहायला मिळाल्यात. सातत्यानं अनेक सारी प्रेक्षक देखील त्यांचा सामना पाहतात आणि मंगेश पाटील पुनाडे यांच्या वतीनं गोवटणे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तथा त्यांच्या समेत आमची निशांतजी म्हात्रे गोवटण्याचे आमचे परम मित्र, त्यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना पाहायला मिळतात गोवटणे टीमसाठी. मागील चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाला आयुष कोळीचा. वेगानं चेंडू हाताळत असताना आणखीन एक चेंडू अगदी पुढ्यामध्ये टाकलाय. थोडासा चेंडू शरीराच्या दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही देखील आपण चर्चा संयम आपण करत असतो. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये विश्वजित ठाकूरच्या षटकानंतर आयुष कोळीचे षटक फार निर्णायक ठरलंय. आपण जर पाहायला गेलं तर मागील हप्त्यामध्ये धारावीच्या विरुद्ध हा संघ दिगोडी संघ खेळत होता आणि काय चांगली गोलंदाजी आयुषने केली होती. महत्वाचे षटक तिथे हाताळला आणि तो सामना जिंकून देखील दिला होता दिगोडी संघासाठी. आणि हाच देखील चांगला सामना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. यावेळचा बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलेत. इथून सिंगल रन देखील जोडली जाईल. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावपटा धावा लागले गेल्या. त्या 43 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी गोवटणे संघाला आणखीन 35 धावांची गरज. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेल्या. त्या 8 धावा पाहायला मिळतात. 12 मध्ये आणखीन 35 बनवायच्यात. खाता पिता ग्रुप पुनाडे त्यांच्या वतीने देखील गोवटणे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तथा मंगेशजी पाटील यांच्या वतीने देखील गोवटणे टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पूर्व विभागामध्ये अनेक प्रेक्षक देखील पाहायला मिळतात आणि उद्यापासून आणखीन एक मोठी स्पर्धा मुकुंद बबन गावण यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, जिथे आमची खरं तर परम मित्र विंट्या शेट म्हात्रे हे देखील एन्जॉय करतात. एनसी विन्सी स्पोर्ट वशिडी संघाचे पुरस्कर्ते आहेत संघ मालक आणि विंट्या शेट्टी यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. क्रिश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. महत्वाचा गोलंदाज आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला देखील पाहायला मिळाला आणि महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. येणारे आणखी 12 चेंडू 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोर आपण खेळाडू निशानला पाहू शकताय. हा बॉल वेगानं जरूर टाकलाय. लेग इस्टीच्या बाहेर चेंडू राहिलाय आणि यावेळी एक्स्ट्रानं सुरुवात केली या षटकाला. पहिला चेंडू थोडासा खराब देखील पाहायला मिळाला आणि इथून मात्र सुरुवात देखील इष्टानं करताना पाहायला मिळाले. गव्हाण ग्रामपंचायतचे पंकजी पाटील यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. सातत्यानं अनेक त्यांचं कार्य सांगण्यासारखं आहे.
या पंचकृषीमध्ये त्यांनी केलेलं कार्य. खोलामध्ये चेंडू टाकला होता, समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला, लॉंग ऑन मध्ये चेंडू वेगानं गेला. केवळ कोहली तिथे पाहायला मिळाले. थ्रो देखील अगदी रिले पाहायला मिळतोय. गॅदर करू शकले नाहीये. तिथून सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. युवा जनरेशनचे खेळाडू शशिकांत स्मृती दिघोडे संघ आज एकत्र आला आणि सातत्यानं या संघाचा देखील बोलबाला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये एसएन स्पोर्ट दिघोडे नावानं हा देखील संघ खेळताना पाहायला मिळत असतो, जिथे विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर हे महत्वाचे खेळाडू देखील खेळत असतात. पण आज शशिकांत स्मृती, आता आमचे सिद्धू कोळी असतील, आमचे ऋतिक कोळी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये सिद्धू कोळी असतील, आमचे ऋतिक असतील, सातत्याने या संघाला खरं तर समर्थन करत असतात. पाटील बिग सपोर्टर. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला होता. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न जिथे शतक येत असताना पाहायला मिळतात. सिंगल रन आणखी एक जोडली जाईल आणि आता एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 12च्या घरात. धावा आता बनवायला लागतील. पहिल्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 21 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की जिथे संघ 50-55 पर्यंत जाऊन पोहोचेल की काय, पण अवघ्या 42 धावा. चांगली गोलंदाजी निशान वर्तकची पाहायला मिळाली आणि आता मात्र पाठलाग करावा लागणार आहे. तो काही येणारे आणखीन 10 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 31 धाबांची गरज. 10 मध्ये 31 बनवायच्या आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने आता धाबा जमा करायला लागतील, त्या म्हणजे गोवटणी टीमला. हा बॉल वेगानं जरूर टाकलाय. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. इथून एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एकदा जोडली जाईल. धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा पाहायला मिळतात. सातत्यानं आज गोलंदाजाचा वापर विचार केला क्रिशचा. नॉकआउट खरं तर इनिंग न्हाव्याच्या क्रीडांगणामध्ये या खेळाडूने खेळली होती. काय कमालीचा खेळ क्रिशने दाखवला होता न्हाव्याच्या क्रीडांगणामध्ये. अगदी काही धावेनं तो दिघोडे संघ पराभूत झाला होता, पण ती देखील हिस्ट्री अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये पाहायला मिळाली. अतिशय चांगलासा सामना त्यानं तो एका हातानं जिंकण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण तो सामना थोडे गमाव देखील लागला. 10 बॉल मध्ये आता 30 धाबा. गोवटणे संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना महत्वाचा हा देखील संघ आहे उरण पूर्व विभागातील. यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवला आणि लावडले अपील केलं तसं दिघोडे संघ आणखीन एक चेंडू निर्धारित पाहायला मिळाला. क्रिसचा बॉल वेगानं जरूर टाकला. उंच पुरा असा हा खेळाडू आहे आणि सातत्याने खांद्याचा वापर करत असताना आपण क्रिशला पाहिला. आणखीन एक चेंडू निर्धारित पाहायला मिळतोय. डायरेक्ट आता 9 चेंडू 30 धाबांची आणखीन गरज आहे. सामना थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय गोवटणे संघापासून. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय भन्नाट वेग आहे आणि चेंडू पडल्यानंतर अगदी थोडीशी उंची देखील चेंडू गाठली होती आणि त्याचसोबत अगदी फलंदाजाच्या बॅटच्या जवळून चेंडू जाताना देखील पाहायला मिळाला. 9 मध्ये आता 30 बनवायचे आहेत. कोणता संघ पुढे जाईल, सुपर 3 पर्यंत पोहोचेल, यासाठी ही महत्वाची मॅच देखील पाहायला मिळते. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. क्रिश कोहलीने कमालच केलाय. महत्वाचे खेळाडू आणि महत्वाची सध्या त्यांची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. सातत्याने अनेक क्रीडांगणामध्ये क्रिश कोहलीचा बोलबाला पाहायला मिळाला आणि या खेळाडूंना आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना प्रभावशाली खेळ देखील पाहायला मिळाला. मागील 2 चेंडू निर्धावच पाहायला मिळतात. येणारे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धाबांची आणखीन गरज. हा फटका सजवलाय. वाईट इश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक केवल कोहली आलेत. महत्वाचा झेल गॅदर केला जातोय. महत्वाची विकेट देखील मिळवली. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट देखील मिळवली आणि मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. साहिल गावण बाद झालाय, ज्यानं सुरुवातीला षटकार ठोकला होता, पण मागील 5 चेंडू मध्ये अवघ्या 1च धाव त्याच्या बॅटून येताना पाहायला मिळाली. आमच्या हनुमंत दादा मोगल देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. तथा आमचे ऋषीजी कोळी असतील त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. तथा आशिषजी कडू यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो. यावेळचा बॉल वाट फटका. काय चेंडूवर फटका सजवला. सरळ चेंडूला पाठवून दिले. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे मिळतील धाबा 6. आला आणखीन एक षटकार. षटकारच पाहायला मिळाला. रोहित पाटीलना 4था सामना हा खेळतो खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून षटकारानं सुरुवात झालाय. गत वर्षामध्ये समर्थ चषकामध्ये ज्या खेळाडूला मालिकेवरची 4 व्हीलर कार मिळाली होती तो खेळाडू रोहित पाटील आला उशिरानं, पण त्यांना आता सुरुवात देखील चांगलीच केली. त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. आता येणारे 6 बॉल
आणि आता 24 धाबांची गरज. क्रीजच्या शेवटच्या बॉलवर षटकार आणि त्या षटकारात आता थोडंसं समीकरण देखील बदललं जात आहे. 6 मध्ये आता 24 बनवायच्यात. 19 धाबा दापडला लागले गेल्यात. थोडस सुरुवातीला धावा बनल्या नाहीत. आयुष कोहलीच्या विरुद्ध फक्त 8 धावा पाहायला मिळाल्यात. क्रिश कोहलीच्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा आल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये येणारे शेवटचे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखी 24 धाबांची गरज. थोडासा सामना गोवटे संघाची खेळाडूंनी आपण म्हणूयात फटक्यांना उशीर जरूर झाला, पण मगाच्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे रजत मुंडेने केलेली बॅटिंग 6 मध्ये 29 धाबा त्यानं देखील बनवल्यात. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल टू पॉसिबल करायचं असेल तर आता फटके देखील बनवावे लागतील. केवळ कोहली मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. महत्वाचा खेळाडू आणखीन एक गोलंदाजी ट्रॅकमध्ये त्यांना पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 24 धावांची गरज. कोणता संघ सुपर 3 मध्ये आजच्या रात्रीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल, त्यासाठी महत्वाची मॅच. त्यानंतर देखील एक लकी ड्रॉ पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकांना थोडंसं दडपण वाढलं गेले. दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील जरूर राहिलाय, तो म्हणजे दिगुडी टीमवर. आता अगदी आपण अमरेला फिल्डिंग पाहू शकता. आयुष्य अगदी बॅट्समनच्या क्लोज झालेत. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतो. क्रिकेट आणि क्रिकेटच्या आवड देखील पाहायला मिळते. आयुष कोहलीचं अगदी 2 दिवसामध्ये लग्न देखील आहे. आयुष कोहलीचं 2 दिवसामध्ये लग्न देखील आहे, पण आज मात्र आपल्या गावासाठी खेळायचं आहे. शशिकांत स्मृती दिघोडी संघासाठी खेळायचा आहे आणि तो अगदी क्लोज देखील उभा राहिलाय. आयुषला सध्या आपण पाहतोय. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. व्हाईट इस्लॉगॉनच्या डोक्यावरून आर पार सीमा पार ठोकलाय षटकार. या षटकाराने आता समीकरण बदललं जात आहे. मगाच्या सामन्यामध्ये भातान संघाची झोप उडवली ती चांबालीच्या रजत मुंडेनं. आता या सामन्यामध्ये या षटकार टोकून सध्या निशान वर्धकच्या बॅटमॅन षटकार पाहायला मिळाला. येणारे 5 चेंडू 18 धाबांची आणखीन गरज. काय सामना रंगला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट असा खेळ आहे, सातत्यानं सरड्यासारखा रंग बदलवणारा खेळ. आणि आपण सातत्याने म्हणतो की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एका षटकाराने आता पुन्हा एकदा दबावामध्ये शशिकांत स्मृती दिघोडी संघ पाहायला मिळतोय. 5 मध्ये 18 धाबा बनवायच्या आहेत. खेळाडू आपल्याला निशान वर्धक पाहायला मिळतात. महत्वाची खेळाडू आहेत. दीर्घकाळ त्यांच्याकडे अनुभव आहे आणि बेस्ट होल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. सातत्यानं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूनं आपली वर्णी देखील सोडल्या आणि अनेक वेळा रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीग मध्ये हा महत्वाचा खेळाडू निशान त्याच्या बॅटमॅन षटकार देखील पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये आता थोडंसं दडपण पाहायला मिळतं. शॅडो फक्त पडली नाही पाहिजे विकेटवर. आयुष लक्षात असू द्या, तुमची शॅडो आहे ती विकेटवर पडली नाही पाहिजे. तुम्ही किती क्लोज उभे राहा. 5 बॉल आणि आता मात्र 18 धाबांची आणखीन गरज. सामन्यामध्ये थोडीशी चुरत जरूर पाहायला मिळाली. केवळ तर स्वागतच केले षटकारानं. हा बॉल बॅटला बरंच जरूर झाला होता. पाठीमागं क्रिशने चेंडू अडवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. पलटवार केलाय तो म्हणजे केबलनं महत्वाचा चेंडू हाताळला आपण म्हणूयात. या षटकातील शेवट खरं तर हा चेंडू फार महत्वाचा होता. आता येणारे 4 चेंडू आणि आता 18 धाबांची आणखीन गरज. सामना जिंकायचा असेल तर गोवटणे संघाला इथून प्रयत्न करावे लागतील. 3 मोठे फटके ठोकावे लागतील. अनेक प्रेक्षक उरण पूर्व विभागातून जरूर आलेत आणि सातत्यानं या खरं परिसरामध्ये क्रिकेटचं सातत्यानं क्रेज देखील पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल केबलचा आणखीन एक चेंडू निर्धाव आणि आता या सामन्यामध्ये 3 चेंडू 3 षटकारांची गरज. रेफर केलाय बॅटिंग टीमने व्हाईट साठी. तिसरी पंच देखील इथे जोडले जातील. टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. चेंडू फेर आहे की नाही हे तपासलं जाईल आणि त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत देणार आहोत. फेर डिलिव्हरी आहे. फेर डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय आणि आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 18 धाबांची गरज. 3 षटकार आले तर या सामन्यामध्ये गोवटणे संघ सुपर 3 मध्ये दाखल होऊ शकतं. हा चेंडू जर डॉट पाहायला मिळाला तर इथून शशिकांत स्मृती दिघोडे संघ सुपर 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. फार महत्वाचा सामना आणि या सामन्यामध्ये आता दिघोडे संघाने देखील तेवढीच बाजी मारण्याचा प्रयत्न केलाय. आता या मॅच मध्ये जर जिंकायचं तर गोवटणे संघाच्या खेळाडूंना निशान वर्धकला 3 षटकार ठोकणं फार गरजेचं आहे.
अतिशय चांगला असा सामना, प्रेक्षकांची तेवढीच तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. अगदी मैदानाच्या चौफेर तुम्ही पाहायला गेला तर आज मैदान पॅक पाहायला मिळतंय. सातत्यानं या स्पर्धेचा बोलबाला प्रचंड राहिलाय. पण आता 3 मध्ये 18 हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून जेल टिपला जातोय आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. दोन मध्ये आता 18 चांगला सामना रंगला गेला. पण आता या सामन्यामध्ये महत्वाचा चेंडू मगाच्या बॉलवर अगदी महत्वाची विकेट देखील निशांचे मिळवले आणि या नवीन खेळाडू आता स्वस्तिक गावाने त्यांना पाहायला मिळतात. चांगला असा सामना असा रंगला गेलाय. पण आता या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सध्या चुरस देखील पाहायला मिळाली. दिगोडे संघाने केलेली वापसी कमालीची पाहायला मिळते. हा बॉल फटका फसला गेला. अगदी स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचलेत. केवळ टिपलाय जेल कॉटन बोल्ड. बॅक टू बॅक दुसरी महत्वाची विकेट देखील मिळवले गोलंदाजांना. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. प्रेषित वर्तक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. शेवटचा आता एक बॉल जवळ आपण आता म्हणूयात किती मार्जिनने किती धावांना आता गोवटणे संघ पराभूत होताना पाहायला मिळेल. याकडे देखील लक्ष जरूर पाहायला मिळेल. चला आता यानंतर चांभारी टीम जो काय आपला निर्णय आहे तो घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फार इम्पॉर्टंट आणखीन एक महत्वाची मॅच पाहायला मिळेल. फटका जरूर पाहायला मिळाला. फटक्याला जरूर उशीर झाला. पडशे प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक केबल कोहलीनं महत्वाची विकेट हॅट्रिक मिळवलंय आणि शेवटच्या 3 चेंडूवर 3 विकेट घेण्याच्या कारणामध्ये देखील केबलच्या नावावर पाहायला मिळाला. आणि हा सामना अगदी जिंकलाय तो शशिकांत स्मृती दिगोडे संघाने. कॉंग्रॅच्युलेशन दिगोडे टीम. आणि आपण ओम ठाकूरनं झेल टिपला. चला चांभारी टीमने टॉस जिंकला.